गोनी दांडेकरांनी लिहिलेलं तुका आकाश एवढा हे पुस्तक वाचतोय. पुस्तक वाचता वाचता लक्षात आलं की तुकारामांना जेव्हा चिंतन करायचं असतं तेव्हा ते घराजवळच्या विठ्ठल मंदिरापाशी न जाता भंडारा डोंगरात जात असत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगणारे तुकाराम आपल्याला पदोपदी देव हा निसर्गातच आहे असंच सांगत होते. ज्या कोणाला ज्ञान अनुभवायचं असेल, मग ते गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, एकनाथ असतील, ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, हे प्रत्येक जण निसर्गातच गेले होते. आमच्या पिढीने अनेक इन्व्हेन्शन केले असतील, पण जर या पिढीला निसर्गाचं संवर्धन कसं करायचं आणि का करायचं हे माहिती नसेल तर आमच्या पिढीला अडाणीच म्हणावं लागेल. आम्ही मुखाने हरिहरी म्हणायचं आणि आमच्या शेतामध्ये कीटकनाशक वापरायची, झाडं तोडायची आणि आमच्या चंद्रभागेचं गटार करायचं. मुळात वारी कशासाठी करायची हा हेतू तरी आम्ही समजून घेणार आहोत का? जमल्यास पुस्तक जरूर वाचा. ग्रंथ वाचून, पुराणं वाचून, अभ्यास करून आपल्याला ते समजेल, पण जर अनुभवायचं असेल तर निसर्ग असलाच पाहिजे आणि त्यासाठी तो वाचवलाच पाहिजे.